ख्रिस्ट आहे माझ्या प्रिय बंधूंनो, सर्वांना हॅपी बर्थडे. का बर्थडे कोणाचा? माझा? मग कोणाचा बर्थडे? हा, ज्यांचा असेल बर्थडे तुम्ही पण हात वर करू शकता. पण खरा बर्थडे कोणाचा आहे? ख्रिस्त सभेचा. आज ख्रिस्त सभेचा वाढदिवस आपण साजरा करतो, कारण आज पेंटिकॉस्ट म्हणजेच 50वा दिवस किंवा पवित्र आत्म्याच्या आगमनाचा दिवस. कारण जेव्हा पवित्र आत्मा आला तेव्हा शिष्य त्या आत्म्याने भरून गेले आणि त्यांनी मिशन कार्याला सुरुवात केली. ख्रिस्त आहे माझ्या प्रिय बंधूंनो, पवित्र आत्मा वेगवेगळ्या प्रकारे कार्य करत असतो. बरोबर 1 महिन्याच्या आधी, 1 महिना झाला आणि जेव्हा नवीन पोप लिओ 14वे हे आपल्या ख्रिस्त सभेला लाभले, त्याच्या आधी 21 एप्रिल 2025 स्वर्गवासी पोप फ्रान्सिस यांचे निधन झाले. आणि तेव्हा अनेक चर्चा चालू होती. त्यांचं दुःख होतं सर्वांना, परंतु अनेक चर्चा चालू होती की कॉन्क्लेव्हच्या वेळेस, आता कॉन्क्लेव्ह म्हणजे जेव्हा ज्याच्यामध्ये आपण नवीन पोपची निवड करत असतो, आणि कॉन्क्लेव्हचा जो विषय चालू होता की नक्की आता नवीन पोप किंवा कोणते कार्डिनलला ते पोप म्हणून निवडणार आहेत. आणि त्यावेळेस वेगवेगळी नावं, कार्डिनलची नावं येत होती. विशेष करून जे कार्डिनल पोप फ्रान्सिससोबत कार्यरत होते, त्यांना त्यांच्या कार्यामध्ये मदत करत होते, अशा कार्डिनलची नावं समोर येत होती. आणि काही जणांनी खूप सारे पसरवले सुद्धा की हे पोप झाले, ते पोप झाले किंवा हे होणार आहेत. परंतु जेव्हा सिस्टीन चॅपलमधून, त्या चिमणीमधून जेव्हा सफेद दूर बाहेर आला, तेव्हा कार्डिनल रॉबर्ट फ्रान्सिस प्रिवोस्ट म्हणजे पोप लिओ 14वे यांचं नाव घोषित केलं. आता या कार्डिनलबद्दल कोणाला माहीत पण नव्हतं, कधी ऐकलं पण नव्हतं आम्ही. आणि म्हणून जेव्हा त्यांचं नाव घोषित केलं तर सर्वजण एकदम आश्चर्यचकित, कोण आहे ते कार्डिनल? मग त्यांचा पूर्ण इतिहास काढला, पूर्ण हिस्ट्री काढली त्यांची. तेव्हा मला समजलं, हा अच्छा, हे आहेत कार्डिनल किंवा आपले नवीन पोप. ख्रिस्त आहे माझ्या प्रिय बंधूंनो, पवित्र आत्मा कशा प्रकारे कार्य करणार याची जाणीव तुम्हाला आणि मला नाही, पण तो कार्य करतो वेगवेगळ्या प्रकारे. आणि आजचा दिवस त्या पवित्र आत्म्याच्या आगमनाचा दिवस साजरा करतो. पवित्र आत्मा आपल्या प्रत्येकाला दिलेला आहे, हो की नाही? कोण आहे अजून दिलं नसेल? फादर बसलेले आहेत, लगेच देऊन टाकतील. ख्रिस्त आहे माझ्या प्रेमानो, पवित्र आत्मा सर्वांना दिलेला आहे. परंतु ज्या प्रकारे शिष्यांनी कार्य केलं त्या प्रकारे आपलं कार्य होतं का? आता पवित्र आत्माचे वेगवेगळे दाणं आहेत, फळं आहेत, आपल्याला माहीत आहे त्याची. परंतु आज मी एका वेगळ्या विषयावर थोडं बोलणार आहे. पवित्र आत्मा जो सत्याचा आत्मा आहे त्याच्याबद्दल बोलणार आहे मी. कारण आजच्या युगामध्ये त्या सत्याची खूप गरज आहे. ख्रिस्त आहे माझ्या प्रिय बंधूंनो, सत्य म्हणजे वेगवेगळ्या लोकांना सत्य, त्यांचा वेगवेगळा दृष्टिकोन असतो. आणि बऱ्याच वेळेला सत्य हे समजून घेण्यासाठी आपण वेगवेगळ्या गोष्टीचा प्रयोग करतो, वेगवेगळ्या लोकांचा प्रयोग करतो. बऱ्याच जणांना काय वाटतं माहिती आहे का, की मला सर्व माहीत आहे. आमच्या घरामध्ये, आमच्या आजूबाजूला, शेजारीमध्ये, आमच्या कॉलनीमध्ये, आमच्या गावामध्ये काय होतं ना, मला सर्व माहीत आहे, म्हणजे मला सर्व सत्य माहिती आहे. किंवा त्या घरामध्ये काय प्रॉब्लेम आहे मला माहीत आहे, या लोकांमध्ये काय गडबड चाललं आहे, यांचा बिझनेस असं का चालला आहे मला माहीत आहे. ख्रिस्त आहे माझ्या प्रेमानो, हे सत्य नाही, हे फक्त आपण माहिती गोळा करतो. आणि बऱ्याच लोकांना वाटते की मला सर्व सत्य माहिती आहे. ख्रिस्त आहे माझ्या प्रेमानो, सत्य जर जाणून घ्यायचं असेल तर पवित्र आत्म्याला विचारायला लागेल की सत्य काय आहे.
जेव्हा पिलाताने येशूला विचारलं, जेव्हा त्याला अटक केलं होतं ख्रिस्ताला, पिलाताने प्रश्न विचारला की सत्य काय आहे. कोणाला माहिती आहे ख्रिस्ताने काय उत्तर दिलं? जेव्हा पिलाताने ख्रिस्ताला विचारलं की सत्य काय आहे, कोणाला माहिती आहे सत्याचं त्या ख्रिस्ताने काय उत्तर दिलं? ख्रिस्त शांत बसला. ख्रिस्ताने काहीच उत्तर दिलं नाही. आणि मग म्हणून चिंतन करतो की ख्रिस्ताने काय उत्तर दिलं नाही, सत्य काय आहे. वेगवेगळे कारण त्याचे. कदाचित पिलाताला त्याची तेवढी समजूक नसेल, ख्रिस्ताचं सत्य सांगितलं त्याला समजणार नाही आणि म्हणून तो शांत बसला असेल. परंतु एक महत्त्वाचं कारण म्हणजे की ख्रिस्ताला सांगायचं होतं की सत्य जे तू विचारत आहे ते सत्य तुझ्या डोळ्यासमोर उभा आहे आणि तुला दिसत नाही. ख्रिस्त आहे माझ्या प्रेमीनो, ख्रिस्ताने स्वतः सांगितलेलं आहे, मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. ख्रिस्त आहे माझे प्रिय बंधूंनो, जर सत्य जाणून घ्यायचं असेल त्या ख्रिस्ताला बघा, आणि त्या ख्रिस्ताला जर समजून घ्यायचं असेल तर पवित्र आत्मा जो आपल्याला दिलेला आहे तो आपल्याला प्रेरणा देत असतो. आणि म्हणून ख्रिस्त आहे माझ्या प्रेमीनो, पवित्र आत्मा आपल्याला सत्य शिकवतो. परंतु आजच्या काळामध्ये आपण पाहतो की सत्य बाजूला ठेवलेलं आहे आणि खोटं फिरत आहे. एकदा एका शेतकरी, चांगला शेतकरी होता, थोडा वयस्कर होता, तर त्याने एक आरोप टाकला एका तरुण मुलावरती. तरुण मुलगा असेल 20-25 वर्षाचा. त्यांनी त्या तरुण मुलावरती आरोप टाकला की हा मुलगा चोरी करतो, बऱ्याचशा गोष्टीमध्ये त्याने चोरून घेऊन गेलेला आहे आणि तो मला त्रास देतो. आणि म्हणून लोकांनी त्याला पकडलं, त्याला खूप मारलं आणि त्याला पोलिसाच्या हवाले केलं. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं, तुरुंगात टाकलं आणि कोर्टमध्ये त्याची सुनावणी होती. आणि म्हणून जजनी त्या वयस्कर माणसाला विचारलं की तुम्ही आरोप टाकला की ह्याने चोरी केली, हा खोटं बोलतो किंवा ह्याने खूप सारा त्रास दिला, नक्की सांगा त्याने काय केलंय. आणि तो वयस्कर माणूस बोलला की तसं काय माझं चोरी गेलं नाही, पण मला वाटलं की तो चोर आहे, मला वाटलं की तो तरुण आहे म्हणून तो काय पण करू शकतो. आणि म्हणून जज बोलले की ठीक आहे, एक काम कर, तुझ्या आता बोलला ना ते सर्व पेपरवर लिहून दे. कारण त्यांनी सर्व गावाला सांगितलं होतं की हा चोर आहे, हा त्रास देतो. आणि म्हणून जजने सांगितलं एक काम कर, जे काय तू आता बोलला आहे ना ते एका पेपरवरती लिही. आणि त्या माणसाने सर्व लिहून काढलं आणि जजने सांगितलं एक काम कर, आता मी माझा निकाल उद्या देतो, आता तुम्ही घरी जा. परंतु घरी जाताना तो जो पेपर तू लिहिलेला आहे त्याच्यावरती लिहिलेला आहे तो पेपर फाडून टाक, छोटे छोटे तुकडे कर आणि घरी जात असताना ते तुकडे आजूबाजूला फेकून दे. त्या वयस्कर माणसाने जसं जजने सांगितलं तसं केलं. दुसऱ्या दिवशी सुनावणी परत आली आणि जजने त्याला विचारलं की काल तुम्हाला मी पेपर दिला होता आठवते, आणि ते पेपर फाडून तुम्ही फेकला, आता एक काम करा, परत बाहेर जा आणि ते जितके पण तुकडे आहेत ते पेपरचे ते परत गोळा करा. आणि तो माणूस बोलला की इथं शक्य नाही, आता ते वाऱ्याने कुठे उडून गेले असतील, गटारामध्ये पडले असतील, शक्य नाही. आणि जजने सांगितलं हेच मला सांगायचं आहे, सत्य काय तू जाणून घेतलं नाही आणि म्हणून जे खोटं आहे तू लोकांना पसरून गेला. आणि आता किती तुम्ही प्रयत्न केला, त्या माणसाचं जीवन तुम्ही उद्ध्वस्त केलेलं आहे, त्याचं नाम बदनाम केलेलं तुम्ही. ख्रिस्त आहे माझ्या प्रेमीनो, असंच काहीतरी घडतं जेव्हा आपल्याला सत्य माहीत नसते. आणि म्हणून आपण बऱ्याच वेळेला लोकांच्याबद्दल मी एक पाहिलं किंवा मी ऐकलं आणि म्हणून मी दुसऱ्या लोकांना सांगितलं, मला वाटलं म्हणून मी केलं असं. आणि बऱ्याच वेळेला लोक ख्रिस्त आहे माझ्या प्रेमीनो, तुम्ही बघा अनेक लग्न, अनेक कुटुंब उद्ध्वस्त झालेले आहेत.
कारण सत्य काय आहे मी जाणून घेतलंच नाही. आणि जेव्हा मला माहीत पडते सत्य काय आहे, तोपर्यंत त्या व्यक्तीचं जीवन उद्ध्वस्त झालेलं आहे. कदाचित ती व्यक्तीने घर पण सोडून दिलेलं आहे, दुसऱ्या ठिकाणी गेलेले आहे, नातेवाईकामध्ये फूट पडलेले आहे, लग्न तुटलेले आहेत, मी नुकसान केलेलं आहे. आणि मग किस टायमाच्या प्रेमजनो, मराठीमध्ये सुंदर म्हण आहे की सत्य चप्पल घालून तयार होईपर्यंत खोटं गावभर फिरलेलं आहे. सत्य चप्पल घालून तयार होईपर्यंत खोटं गावभर फिरलेलं आहे. आणि म्हणून त्याच्यानंतर आपण कितीही प्रयत्न केला सत्य सांगायचा, कोणाला समजणार नाही. ख्रिस्ताच्या प्रेमनो, सत्याचा आत्मा आपल्याला शिकवते की खरं जीवन आपण कसं जगलं पाहिजे. पुढे मला सांगायचं आहे की जरी मला माहीत पडलं की सत्य काय आहे, माझं वागणूक कसं आहे हे सुद्धा महत्त्वाचं आहे. उदाहरण बघा येशू ख्रिस्ताचं. जेव्हा त्याच्या आधी मला प्रश्न विचारला की येशू ख्रिस्ताचा विश्वासघात कोणी केला? येशू ख्रिस्ताचा विश्वासघात कोणी केला? यहूदा इस्करियोत, बरोबर. ख्रिस्ताला हे सत्य माहिती होतं? माहीत होतं की नाही? माहीत होतं. सत्य जाणून सुद्धा ख्रिस्तांनी यहूदा इस्करियोतला शेवटच्या भोजनासाठी बसून दिलं की नाही? बसून दिलं. मग विचार करा, ख्रिस्ताला माहीत आहे की हा व्यक्ती माझा विश्वासघात करणार आहे, मला धरून देणार आहे आणि याच्यामुळे माझं मरण होणार आहे, तरी सुद्धा ख्रिस्ताने त्याला शेवटच्या भोजनावेळी बसवलं, त्याची प्रीती केली. सत्य जाणून सुद्धा. येशू ख्रिस्ताला 3 वेळा कोणी नाकारलं? कोणी? पेत्राने. ख्रिस्ताला माहीत होतं, कारण ख्रिस्ताने भविष्यवाणी केली की तू आज सकाळी कोंबडा आरवण्याच्या आधी 3 वेळा मला नाकारशील. नाकारलं की नाही? नाकारलं. ख्रिस्ताला माहीत होतं सत्य. ख्रिस्ताने सांगितलं का चालतं हो, कारण मला माहिती आहे तू मला लवकर फसवणार आहेस, मला तू स्वीकारणार नाही, माझा धिक्कार करणार आहेस, म्हणून तू चालता हो इकडून. सांगितलं का? नाही. स्वीकार केला, धिक्कारला नाही. आणि मग ख्रिस्ता माझ्या प्रेमजनो, जेव्हा मला सत्य माहीत पडते तेव्हा माझं वागणूक बदलते का? बऱ्याच वेळेला मला माहीत पडलं की हां, अमुक व्यक्तीने मला फसवलेलं आहे, किंवा अमुक व्यक्तीने मला त्रास दिला, किंवा अमुक व्यक्तीमुळे मला जे काय माझं होत आहे नाश याच्यामुळे होत आहे, तिच्यामुळे होत आहे. आणि म्हणून आपण काय विचार करतो? बरोबर त्यानं सेटल करतो, दाखवतो हिला किंवा दाखवतो याला, आपले ते विचार. आणि म्हणून त्यावेळेस तो सत्याचा आत्मा नाही, तो दुष्ट आत्मा आहे, वाईट आत्मा आहे, जे आपल्याला दुसऱ्यांचा नाश करायला सांगते. आणि जर म्हणून आज सुद्धा माझ्या मनामध्ये जर विचार असेल कोणाचा नाश करण्यासाठी, समजून घ्यायचं मी पवित्र आत्म्याला बाजूला ठेवलेला आहे आणि दुष्ट आत्म्याला स्वीकारलेला आहे. ख्रिस्ताच्या प्रेमजनो, पवित्र आत्मा आपल्याला एक आनंदच जीवन, शांतीच जीवन जगण्यास आपल्याला शिकवत असतो. आणि म्हणून जर माझ्यामध्ये सत्य असेल तर माझं वागणूक सुद्धा सत्यप्रमाणे असेल. आणि ख्रिस्ताला माहीत होतं की तो यरूशलेममध्ये गेला तर त्याला मारून टाकणार आहे. सत्य जाणून सुद्धा ख्रिस्त यरूशलेमला गेला, कारण त्याला आपल्या परमेश्वर पित्याची इच्छा पूर्ण करायची होती. ख्रिस्ताच्या प्रेमजनो, सत्य जाणून घेण्यासाठी पवित्र आत्म्याची प्रेरणाची गरज आहे. आणि तो पवित्र आत्मा दिलेला आहे आपल्या, पवित्र आत्मा सर्वांना. परंतु त्या पवित्र आत्म्याला कार्य करण्यास आपण कधी परवानगी दिली नाही. ख्रिसमसच्या अगोदर बऱ्याच वेळा आपण घराची साफसफाई करतो, नाही का? हात वर करू नका तुम्ही, पण तुमच्यामध्ये झालं असेल ना घर साफ करताना की एखादं वस्तू तुम्हाला सापडली असेल जी तुम्ही बऱ्याच वेळ वापरली नसेल, वर्षानुवर्ष वापरली नसेल, हो की नाही? फक्त स्माईल द्या, मला समजणार. काही गोष्टी अशा ठेवल्या तर आपण जपून की गेले 5-10 वर्ष वापरल्या नाही पण ठेवलेल्या आहेत. बऱ्याच वेळेला पवित्र आत्मासुद्धा बाप्तिस्माच्या वेळेला दिलेला आहे, पण त्याला ठेवलेला आहे का? जपून ठेवलेला आहे. देवाचा आत्मा आहे तो, कसं त्याला फेकून देऊ?
जपून ठेवलेला आहे, वापर केला नाही. आणि म्हणून ख्रिस्ताच्या प्रेमानो आज आपली अवस्था आहे. आज आपल्या ज्या जीवनामध्ये शांतता नसेल, आज आपण जर बेचैन असणार, म्हणजेच त्या पवित्र आत्म्याला आपण जपून ठेवलेलं आहे. कारण ख्रिस्ताने आपला आत्मा दिलेला आहे आणि शांतीचा सुद्धा आत्मा आहे तो. आणि जेव्हा ख्रिस्ताने पुनरुत्थान झाल्यानंतर जेव्हा शिष्यांना दर्शन दिलं, त्याचे पहिले शब्द काय होते? तुम्हास शांती असो. जर पवित्र आत्मा मला शांती देत आहे, मग तरी सुद्धा मी अशांत का आहे? कारण मी त्या पवित्र आत्म्याला बाजूला ठेवलेला आहे, त्याचा वापर केला नाही. पवित्र आत्म्याला सांगितलं ना पवित्र आत्मा की तू माझ्यामध्ये कार्य कर. मला ह्या गोष्टी मला समजलेल्या आहेत, ही माहिती मला मिळालेली आहे, मी काय करू मला सांग. आणि पवित्र आत्मा सांगणार काय करायचं. कारण मी पाहतो ख्रिस्ताच्या प्रेमानो की काही लोकांना ती घाण सवय आहे, वाईट सवय आहे माहिती गोळा करण्याची, इकडची माहिती तिकडची माहिती. आणि काही जण त्या माहितीवरती जगत आहेत. त्यांना जर माहिती मिळाली नाही ते बेचैन होतात, त्यांना समजत नाही काय करावं. आणि म्हणून इकडे त्यांना खुसबुस करणार, अरे यांचं काय झालं, अरे त्यांचं काय झालं, हे असं का झालं, ते तसं का झालं. ख्रिस्ताच्या प्रेमानो ही वाईट सवय आहे, चुकीची सवय आहे. आणि म्हणून ख्रिस्ताच्या प्रेमानो पवित्र आत्मा जो आज त्याचा आगमनाचा आपण सण साजरा सोहळा साजरा करतो, आज आपला पवित्र आत्मा सांगत आहे की मी आहे तुम्हाला सांगायला, तुम्ही काळजी करू नका. तुम्ही जर डिस्टर्ब आहेत, बेचैन आहेत, मी तुमचं सांत्वन करणार. कारण तो कैवारी पवित्र आत्मा आहे. तुम्हाला समजत नाही काय पुढे काय करावं, कुठे कोणता मार्ग घ्यावा, मी तुम्हाला सांगतो, काळजी करू नका. कारण ख्रिस्ताच्या प्रेमानो जेव्हा ख्रिस्ताने सांगितलं की लोक तुम्हाला माझ्या नावाने सभास्थानात किंवा सरकारसमोर तुम्हाला माझ्या नावाने उभं करतील, तुमच्यावरती आरोप टाकतील, आणि म्हणून त्यावेळेस काय बोलावं कसं बोलावं याची काळजी करू नका. त्यावेळेस काय बोलावं त्या क्षणी हे तुम्हाला कोण सांगणार आहे? पवित्र आत्मा. ख्रिस्ताने आश्वासन दिलेलं आहे की पवित्र आत्मा तुम्हाला सांगेल काय करायचं, कसं बोलायचं. मग तुम्ही का धगधग करता, का काळजी करता. आणि ख्रिस्ताच्या प्रेमानो आज कदाचित आपण सर्व सुरक्षित आहोत, परंतु भारताच्या आणि जगाच्या अनेक कानाकोपऱ्यामध्ये आज सुद्धा ख्रिस्ती लोकांचा छळ होत आहे. आज सुद्धा ख्रिस्ताच्या नावाने अनेक लोकांना मारण्यात आलं आहे, त्यांना तुरुंगात टाकलेलं आहे. एक संघटना आहे भारतामध्ये, नाव विसरलो, त्या संघटना पूर्ण रेकॉर्ड ठेवते की कशा प्रकारे ख्रिस्ती लोकांवरती खोटे आरोप टाकलेले आहेत आणि लोकांना तुरुंगात टाकले. आणि ते सांगतात की मागच्या वर्षी 2024 मध्ये 924 अशा केसेस होत्या भारतामध्ये, फक्त 924, की जिथे ख्रिस्ती लोकांवरती खोटा आरोप टाकला होता. परंतु ख्रिस्ताच्या प्रेमाने तुम्ही त्या लोकांना जाऊन विचारा की तुम्हाला तुमच्यावर खोटा आरोप टाकलेला आहे, तुम्हाला तुरुंगात टाकला आहे, तुम्ही ख्रिस्ताला सोडा तयार आहात का? नाही, अजिबात नाही. कारण त्याने पवित्र आत्म्याच्या सत्याच्या आत्म्याचा स्वीकार केलेला आहे. आणि म्हणून जरी बाहेर किती वादळ वारा असू दे, त्यांच्या जीवनामध्ये त्यांच्या अंतःकरणामध्ये शांतता आहे, कारण त्याने शांतीचा आत्म्याला स्वीकारलेला आहे. आणि मग ख्रिस्ताच्या प्रेमाने आज जर मी अशांत असेल, बेचैन असेल, चिडचिड झालेला असेल, रागामध्ये असेल, त्या पवित्र आत्मा सांगा ना, पवित्र आत्मे काय करावं मला सांग. कारण तो आपल्याला प्रेरणा देत असतो. ख्रिस्ताच्या प्रेमाने पवित्र आत्म्याला दिलेला आहे जसं मी सांगितलं. आणि म्हणून त्या पवित्र आत्म्याची जी फळं आहेत ते मला सांगणार की मी खरोखर पवित्र आत्मा स्वीकार केलेला आहे की नाही. ख्रिस्ताच्या प्रेमाने फळं जी आहेत ती महत्त्वाची आहेत. आनंद, शांती, आत्मविश्वास, संयम, ह्या सर्व फळं, ही जी फळं आहेत ही पवित्र आत्म्याची फळं आहेत. आणि म्हणून जर आज मी शांत असेल, आनंदी असेल, प्रॉब्लेम भरपूर आहेत, पण तरीसुद्धा माझ्या चेहऱ्यावरती आनंद असेल, म्हणजेच पवित्र आत्मा माझ्यामध्ये कार्य करत आहेत. ख्रिस्ताच्या प्रेमाने आजचा सण साजरा करत असताना विशेष आपण प्रार्थना करूया
की जो पवित्र आत्मा परमेश्वराने आपल्याला दिलेला आहे, फुकट दिलेला आहे, फ्रीमध्ये दिला आहे. तुमच्यापैकी कोणी चेक दिला होता का? पेमेंट केली होती पवित्र आत्म्यासाठी? नाही. जीपे केला होता? नाही. फ्रीमध्ये दिलेला आहे. जो पवित्र आत्मा मुफ्तमध्ये दिलेला आहे, त्या पवित्र आत्म्याला सांगूया आजच्या दिवशी तरी की पवित्र आत्मा मला मार्गदर्शन कर. मी कुठेतरी भटकलेला आहे, मी वाईट व्यसनामध्ये गेलेला आहे, मी चुकीच्या मार्गामध्ये गेलेला आहे, माझ्याकडून अनेक पापं होत आहेत, माझ्याकडून अनेक फसवणूक होत आहे, मी खोटं बोलत आहे, मी लुबाडत आहे. पवित्र आत्मा मला मार्गदर्शन कर, कारण मी भटकलेला आहे. आणि ख्रिस्ता माझ्या प्रेमानो, जेव्हा पवित्र आत्मा आपल्या जीवनाचा ताबा घेतो, मग आपलं जीवन शांती आणि आनंदमय होते. आणि म्हणून विशेष करून आजच्या दिवशी त्या पवित्र आत्म्याकडे विशेष प्रार्थना करूया, त्याला आव्हान करूया, पुन्हा आमंत्रित करूया आपल्या जीवनाला, आपल्या अंतःकरणाला स्पर्श करण्यासाठी, जेणेकरून एकदा आपला पवित्र आत्मा आपल्याला कार्य करायला सुरुवात केली म्हणजेच देवाचं राज्याची स्थापना आपण करू शकतो. आणि सारे शेवटी आपल्याला पवित्र जे ख्रिस्ताने सांगितलेलं ते अनंत जीवन, सार्वत्रिक जीवन आपल्याला सर्वांना प्राप्त होईल. यासाठी आपण विशेष प्रार्थना करूया. आमेन. पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्यांच्या नावे.